नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा बोल एमएचच्या चहा आणि बरंच काही या कार्यक्रमात अर्थात तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वैद्यकीय अधिकारी ते जिल्हा शल्य चिकित्सक असा ज्यांचा प्रवास झाला आहे, मल्टी टॅलेंटेड, त्याचबरोबर मल्टीटास्किंग म्हणजेच बालरोगतज्ञ इथून ते फिजिशियन असा सगळ्या आरोग्य विभागामध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे, त्याचबरोबर आदिवासी समाजामध्ये प्रत्येकाला हेवा वाटावा असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, ज्यांचं कर्म आणि कर्तृत्वावर ज्यांचा अतोनात विश्वास आहे, असे आपल्या आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर नरेश मोतीराम पाडवी. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या बोल एम एचच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर, कसं वाटतंय आज? आज पॉडकास्टमध्ये मुलाखत देण्यासाठी आपल्या जीवन परिचय लोकांना व्हावा यासारखा आनंद दुसरा नसतो, त्यामुळे आनंदच झाला आहे. आपलं बालपण कुठं गेलं? माझं बालपण शहाद्यात गेलं. ॲक्च्युली वडील सर्व्हिसला असल्यामुळे माझं मूळ गाव आहे मेंढवड. तर माझा जन्म आजोळी म्हणजे खापरला इथे झाला होता 1976ला. आणि त्यानंतर वडील नोकरीला शहाद्याला टेलिफोन ऑपरेटर असल्यामुळे माझं पूर्ण बालपण हे शहाद्यालाच गेलं आहे. त्या बालपणीच्या काही आठवणी, म्हणजे आता जे असं बालपण म्हटल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी आठवतात, असं काही घडलं आहे का बालपणीच्या संदर्भात? बालपणीत आता भरपूर गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत, परंतु लहानपणी आईवडिलांनी, माझे वडील मोतीराम राहू पाडवी आणि आई सुमनबाई मोतीराम पाडवी यांनी मला लहानपणापासून एक पहिली ते 10वी त्यांनी एवढं मला सपोर्ट केला शिक्षणाच्या बाबतीत. तर त्या मला आठवणी अजून पण आहेत की त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काय काय प्रयत्न केले. तर त्यासाठी लहानपणाच्या आठवणी भरपूर आहेत. आता लहानपणापासून ज्या सगळ्या आठवणी आहेत त्याच्यामध्ये असं कधी झालं का की मला डॉक्टर व्हायचं आहे, हे कधी तुम्हाला असं वाटलं की माझा प्रवास वैद्यकीय क्षेत्राकडे किंवा डॉक्टर याच्याकडे जाईल मी? असं कसं आहे, आता आपल्या समाजात एखादा मुलगा हुशार असला, आता मी 1ली ते 10वी वर्गात प्रथमच येत होतो, त्यामुळे माझ्या आईवडिलांची अपेक्षा होती आणि माझ्या आजोबांची अपेक्षा होती की मी वैद्यकीय क्षेत्रात जावं, डॉक्टर व्हावं. त्यामुळे मला असं वाटलं की मी वैद्यकीय क्षेत्रात जाऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की आजोबांची पण इच्छा होती. आजोबांचं काय असं होतं की की त्यांनी कुठल्या प्रमाणात तुम्हाला प्रेरणा दिली होती? आजोबांचं तर एवढे, म्हणजे त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स होता. आजोबांना एवढा आत्मविश्वास होता की मी 10वीला 11वीला असतानाच त्यांनी पेशंट तपासायचा टेबल, एक्झामिनेशन टेबल त्यांनी त्या काळात सागवानी लाकडाचा बनवून ठेवला होता. अरे वा. म्हणजे पूर्ण त्यांना विश्वास होता की आमचा नातू हा पुढे जाऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं नाव कमवेल असं. हो. 10वी-12वी तुम्ही सांगितलं शहाद्यालाच तुमचा सगळं प्रवास झालेला आहे आणि आता तुम्ही मगाशी बोललात की सगळ्या याच्यामध्ये तुम्ही स्कॉलर होतात, 1 नंबर यायचा तुमच्या याच्यामध्ये शाळेमध्ये. मग शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त असा काय वेगळा छंद होता का तुमचा? शिकत असताना आम्ही काही क्लासेसला जायचो, तर क्लासेसमध्ये आम्हाला स्पर्धा व्हायच्या, चेसच्या स्पर्धा व्हायच्या किंवा कॅरमच्या स्पर्धा व्हायच्या. तर मला चेसची फार आवड होती. त्यावेळेस चेस कॉम्पिटिशनमध्ये मी अनेक वेळा प्राइजेस जिंकलेत आणि चेसमध्ये मी बऱ्या प्रमाणात, म्हणजे चांगल्या पद्धतीने मी चेस खेळू शकतो. अजून अजून कुठले छंद होते? अजून वेळ तर क्रिकेटचं होतं नेहमीप्रमाणे. आपल्या सगळ्या भारतीयांना, मॅक्झिमम लोकांना क्रिकेटचं वेळ असतं आणि मी शाळा सुटली की सुरुवातीला क्रिकेट खेळायला जायचो. जे 10वी-12वीचं तुम्ही शिक्षण सांगितलं शहाद्यामध्ये झालं, त्याच्यानंतरचा प्रवास कुठं झाला शिक्षणाचा? ॲक्च्युली मी 10वीपर्यंत मी वसंतराव नाईक हायस्कूल शहाद्याला होतो. 11वी-12वीला शेठ विखे शाळा विद्यामंदिर. त्याच्यानंतर 12वीनंतर मेडिकलसाठी MBBSसाठी मी श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे इथे होतो. तर तिथं MBBSचं शिक्षण मी तिथे घेतलं धुळ्याला.
मग ह्या शासकीय क्षेत्रामध्ये किंवा इथं नोकरीसाठी कधी तुमचे रुजू झाले? ॲक्च्युली 2002 मी MBBS झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मोलगी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन झालो. तिथे मी 6 महिने सेवा दिली. तर नंतर माझी बदली ग्रामीण रुग्णालय अक्कलकोवा येथे झाली. तिथेही वैद्यकीय अधिकारी या तिथेही पदावर? वैद्यकीय अधिकारी या पदावरच होतो. त्यानंतर 2005 साली मी आपलं कुटीर रुग्णालय तळोदा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन झालो. त्यानंतर 2007ला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन झालो. तदनंतर 2009ला माझी बदली सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबारला झाली आणि तिथून नंतर 2013पर्यंत मी तिथंच काम केलं. 2013 ते 16 मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे MDसाठी मी भाऊसाहेब वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ येथे जॉईन झालो. आणि परत तिकडून आल्यानंतर मी आज होतं फिजिशियन म्हणून मी जिल्हा रुग्णालय येथे काम करत आहे. आता ते मधला जो काळ होता, तुम्ही जी PG केली तिथं यवतमाळ, तिथले काय अनुभव आहे का? PG करताना किंवा मी जेव्हा अक्कलकोव्याला होतो तिथला एक चांगला अनुभव तुम्हाला सांगतो की आपण जर आपले होप सोडले नाही तर पेशंटचे आपण जीव वाचवू शकतो. कारण इथं असा अनुभव आला होता की एक लहान 2 महिन्याचं बालक होतं. तो सेप्सिसमध्ये होता. सेप्सिसमध्ये असताना आमच्या सहकारी डॉक्टर होते, पिडॅट्रिशियन पण होते. त्यांच्याकडून इंट्राकॅथ जी सलाईन लावण्यासाठी सुई लावतो आपण, तर ती त्यांच्याकडून लागली नाही. परंतु परिस्थिती अशी होती ते बालक तोंडाने काही घेऊ शकत नव्हते, पूर्ण कोमामध्ये होते. तर मी त्यांच्या प्रयत्नानंतर मी म्हटलं बघूया, आपण ट्राय करूया. मी अर्धा तास जवळजवळ प्रयत्न केला आणि त्याला ती सुई लागली. आणि त्यानंतर त्याला सगळे इंजेक्शनपासून जे आवश्यक सलाईन वगैरे ते चालू झाल्या. तर ते बालक 8व्या दिवशी कोम्यातून बाहेर आले, शुद्धीवर आले. 9व्या दिवसापासून आईचं स्तनपान घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही त्याला 18व्या दिवशी एकदम नॉर्मल डिस्चार्ज केलं. तर हा खूप चांगला अनुभव आला आणि त्या अशा पेशंटच्या कार्यामुळेच आम्हाला त्यांनी शुभाशीर्वाद दिले आहे पालकांनी, आणि त्यामुळे मी भविष्यात MD करू शकलो असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण चांगलं कर्म केलं तर ते आपल्याला उपयोगात पडतंच. आणि आपण ज्या क्षेत्रात आहात, वैद्यकीय क्षेत्रात आहात, त्याच्यामध्ये तर सगळेजण देव मानतात, डॉक्टर लोकांना देव मानतात. मग त्याच पद्धतीने जर आपण पेशंटला चांगलं ट्रीट केलं तर ते आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. त्यामुळे आपलं कर्म पण चांगलं असतं. असंच एक जो अनुभव आहे कोविडच्या संदर्भात, तो काय सांगाल? ॲक्च्युली कोविडचा अनुभव मला म्हणजे हिंमत कशामुळे आली तर मी बऱ्यापैकी वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे अशा पद्धतीचे पेशंट म्हणजे सेम कंडिशन राहते, स्वाईन फ्लू असतं. तर तिथं मी बरेच पॉयझनिंगचे पेशंट जे व्हेंटिलेटरवर होते किंवा स्वाईन फ्लूचे पेशंट होते, अशा पेशंटला कोणी हिंमत करत नाही की त्याला इंट्युबेशन करून त्याला कृत्रिम श्वासनळी टाकून, कारण आपल्याला संसर्ग होण्याचा धोका असतो. तर त्यावेळेस मी ICUला काम करत असताना यवतमाळला तर अशा बऱ्याच पेशंटचे मी जीव वाचवले. आणि तिथं मला तत्कालीन डीन डॉक्टर अशोक राठोड यांनी बेस्ट रेसिडेंट म्हणून मला तिथं 26 जानेवारीला सन्मानसुद्धा केला त्यांनी. आणि तोच अनुभव मला कोविड काळामध्ये जे मी तिथं एक्सपोज झालो होतो की कशा पद्धतीने असे श्वसनाच्या आजाराचे पेशंट आपण मॅनेज करू शकतो, तोच अनुभव मला इथं कोविड काळात कामात आला. आणि त्या पद्धतीने मी कोविडसाठी इथं जवळजवळ हजारोंनी पेशंट, जो पहिला पेशंट होता नंदुरबारचा, तो पहिला पेशंट मीच तपासून मीच ॲडमिट केला होता. म्हणजे ते भाग्य मला लाभलं की कोविडचा पहिला पेशंट ते शेवटचा पेशंट हे मी तपासू शकलो. आणि विशेष म्हणजे परमेश्वराने एवढी शक्ती दिली होती मला की कोविड काळात माझी पूर्ण फॅमिली कोविड पॉझिटिव्ह होती. माझे कलिग्स डॉक्टर सगळे पॉझिटिव्ह होते. मी 50 वेळा माझं थ्रोट स्वॅब सॅम्पल दिलं होतं,
पण परमेश्वराच्या कृपेने मी एकदाही पॉझिटिव्ह आलो नाही. म्हणजे हाच मगाशी जो आपला विषय झाला की आपण जर उत्तमातलं कर्म केलं असेल तर आपल्याला त्याचं फळ मिळतंच, कदाचित त्याचंच हे फळ असावं. मगाशी तुम्ही एक 2 महिन्याच्या बालकाचा उल्लेख केला की आदिवासी भागामध्ये अजूनही असे बऱ्याचशा गोष्टी घडतात की दळणवळणाच्या साधनाचे अभाव म्हणा किंवा बरेचसे रुग्ण दगावतात. मग याच्यावर एक आदिवासी समाजाचे डॉक्टर म्हणून किंवा वैद्यकीय अधिकारी म्हणून किंवा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली मल्टीफॅक्टरियल म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या आरोग्यासाठी जबाबदार आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या बाबतीत आता बरेच म्हणजे आमच्यासारखे लोक जरी उच्च पदावर आहेत, पण बऱ्याच अंशी आमचा आदिवासी समाज हा अशिक्षित आहे किंवा आजची पिढीसुद्धा मी बघतो की बऱ्यापैकी अशिक्षित आहे, शिक्षणाचा अभाव आहे. आणि याच्यामुळे त्यांना स्वतःची आरोग्याची काळजी घेणे किंवा आपल्या आरोग्याबद्दल जाणीव असणे हे थोडं त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच आपल्या ह्याच्यात आदिवासी समाजामध्ये कमी वयात लग्न करणे, पळून जाऊन लग्न करणे, तर त्यामुळे सुद्धा कुपोषणासारख्या कारण आईचं जर तिचं वाढ झाली नसेल कमी वयामध्ये तर ती बालकाचं डेव्हलपमेंटसुद्धा गर्भात होऊ शकत नाही आणि ते कमी वजनाचं कमी दिवसाचं बालक जन्माला येतं आणि ते साहजिकच कुपोषित होणारच आहे. आणि तसेच बऱ्यापैकी आदिवासी समाजामध्ये दारूचे प्रमाण, तंबाखूचे प्रमाण, बऱ्यापैकी विमल खाण्याचं प्रमाण, गुटखा खाण्याचं प्रमाण भरपूर आहे. तर हे व्यसनाधीनतामुळे सुद्धा बऱ्यापैकी त्याचं रिप्रोडक्शनवर परिणाम होतो. तसेच जे हायजीन असतं फिमेल पेशंटचं म्हणजे लेडीज लोकांना हायजीन म्हणजे जे आपले गायनॅकोलॉजिकल काही आजार असतात, इन्फेक्शन असतात आपले, तर त्या इन्फेक्शनला ते समजून घेऊ शकत नाही की ते नॉर्मल असं समजतात आणि त्या गोष्टीमुळे पण अर्ली डिलेवरीज होतात, कमी वेळेत डिलेवरीज होतात. तर या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे अजूनही आरोग्याच्या संदर्भात अगोदर शिक्षणाचा अभाव त्यांच्याकडे आहे. हो. त्याच्याचबरोबर आपल्या आरोग्य सेवा तर आपल्या तिथं पोहोचतातच, म्हणजे ज्याही आरोग्य सेवा आहे त्या तिथं पोहोचतात. पण अजूनही राजकीय दृष्टिकोनातून म्हणा, शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणा, अजूनही आदिवासी समाज मागासलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कुपोषण या या गोष्टीसाठी जनजागृती कशा प्रकारे व्हायला पाहिजे तुमच्या मते? कुपोषण आता लोकांना स्वतः आपण काय खाल्लं पाहिजे, आपले गरोदरपणात आपण काय खाल्लं पाहिजे किंवा शासकीय दवाखान्यात आपण फॉलोअप घेतलं पाहिजे. अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेवा व्यवस्थित घेतल्या पाहिजे. आपलं रजिस्ट्रेशन जे गरोदरपणात नोंदणी असते ती केली पाहिजे. आपल्या 3 तपासण्या 4 तपासण्या झाल्या पाहिजे. आपण शासनाकडून ज्या सोनोग्राफी मुक्त होत आहे किंवा अनॉमली स्कॅन होत आहेत तर ते व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे बरेचसे आपले बेबी अनॉमली किंवा कमी वजनाचे जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळे आपण कुपोषणाचा विषय आपण तिथं थोडासा प्रतिबंध घालू शकतो. म्हणजे ॲज अ जिल्हा शल्य चिकित्सक अशा कोणत्या कोणत्या योजना आहेत की ज्या आदिवासी समाजाच्या सगळ्यांसाठी म्हणजे मग बालकापासून तर वृद्धापर्यंत या सगळ्या योजना चालू आहेत, तर त्यांचा लाभ त्यांनी घेतला गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपले काय प्रयत्न म्हणजे शासनाचे काय प्रयत्न आहेत? शासनाकडून तर भरपूर प्रयत्न आहेत. म्हणजे अक्षरशः आपण कुटुंब कल्याणच्या योजना राबवतो की जास्त फॅमिली साईज नको, कारण जास्त फॅमिली साईज राहिली तर त्यांचे इकॉनॉमिकली मोठी फॅमिली असल्यावर त्यांना अडचणी येतात आणि त्यात त्यांना खाण्यापिण्यापासून शिक्षणापासून बऱ्याच अडचणी येतात. तर त्यासाठी फॅमिली प्लॅनिंगचा प्रोग्राम असतो आपल्याकडे किंवा स्पेसिंग जे फॅमिली स्पेसिंग आहे 2 बालकांमधील अंतर किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही अंगणवाडी तुमच्या बालकांना रेग्युलर चेकअपसाठी घेऊन जा.
किंवा इम्युनायझेशन प्रोग्रॅम, बालकांना आजार नको व्हायला त्यासाठी. तर या बऱ्याच गोष्टी शासनाकडून होत आहेत आणि तसेच काही गंभीर आजारांवर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय तसेच खूपच अति गंभीर रुग्णांना आपण टर्शरी केअर म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं उपचार देतो. अशा कोणत्या कोणत्या योजना आहेत की ज्या आपल्या शासनातर्फे चालू आहेत अजून, म्हणजे लहान बालकापासून तर वृद्धापर्यंत, की ज्यांचा आदिवासी समाजाने लाभ घेतला गेला पाहिजे? आता आपण बघा, सध्या तर RBSK म्हणजे RBSK प्रोग्राममध्ये आपण जवळजवळ 0 ते 5 वयोगटातील बालकांना सेवा देतो. त्यांच्यात काय ॲबनॉर्मॅलिटीज आहे, काय हार्ट डिसीज आहे, काय सर्जरीज आहेत, काय दिव्यांगता आहे, कानाची असो, नाकाची असो किंवा कुठलीही दिव्यांगता आहे, तर त्याचा इलाज आपण फ्री करतो. आपण शासनाने जे त्यांचे ट्रीटमेंटसाठी चांगल्या चांगले हॉस्पिटल त्यांच्याशी MOU केलेला आहे. आपले RBSKचे जे डॉक्टर्स आहेत, ज्या टीम्स आहे, आपण तालुका लेवलला 2-2, 3-3 टीम दिलेले आहेत. तर त्या टीममा त्यांचं रेग्युलर अंगणवाडी किंवा शाळेत आरोग्य तपासणी करतात आणि त्याच्यातून ते स्क्रुटिनाइज करून ते पेशंट आपण त्यांची दिव्यांगता किंवा त्याचे आपण तपासणी करून त्याचं आपलं DIC केंद्र आहे सिव्हिल हॉस्पिटलला, त्याच्या अंतर्गत आपण हे करतो. आणि तसंच वृद्धांसाठी आपण बऱ्यापैकी आपण NCD प्रोग्राममध्ये वृद्धांचं साठी पण आपण हायपरटेन्शन, डायबिटीज असो, स्ट्रोक असो किंवा आता नीती आयोगाकडून आपल्या जिल्हा रुग्णालयात एक आपण सेंटर चालू केलेलं आहे. तर त्या सेंटरमध्ये आपण जे मेंदूच्या आजाराशी संबंधित आहेत ते पेशंटची तपासणी करून त्यांचं फॉलोअप घेऊन किंवा आपण दुर्धर आजार म्हणजे क्रोनिक कसं कॅन्सर पेशंट आहे, त्यांना किमोथेरपी चालू आहे, बेड रिडन आहेत, तर अशा पेशंटला आपण पॅलेटिव्ह केअर अंतर्गत आपण त्यांचं सेवा देतो आहे, त्यांचा फॉलोअप ठेवतो आहे. आणि काही अडचण आली पेरीफेरीला डॉक्टरांना, तर आपण टेली कन्सल्टेशन सेंटरसुद्धा आपण सिव्हिल हॉस्पिटलला चालू केलेलं आहे. तर पॅलेटिव्ह केअरचे पेशंट आपण प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला आपण 2-2 बेड ठेवले आहेत. नंतर जिल्हा रुग्णालयाला आपण 5 बेड मेल, 5 बेड फिमेल ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्या पॅलेटिव्ह केअर संबंधी आपण दुर्धर आजारासंबंधी पण आपण त्या गोष्टी आपण लोकांकरिता करत आहोत. आदिवासी समाजामध्ये कुपोषण तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिकल सेल जो आजार आहे त्याच्या संदर्भात कुठली उपाययोजना किंवा काय आहे ते? सध्या आपले देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब, तसेच मुख्यमंत्री आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले आरोग्यमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने एक सिकल सेल अरुणोदय योजना चालू केली आणि त्या अंतर्गत एक अभियान चालू झालं. आणि त्याच्या अगोदर पण आपण जिल्ह्यातून सिकल सेलच्या तपासण्या केल्यात. तर त्या अभियान अंतर्गत जवळजवळ आपलं टार्गेट 14 लाखाचं आहे. तर त्यापैकी जवळजवळ 10 लाखाचं आपण तपासण्या केलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 5,000च्या आसपास पेशंट सापडले आहेत आणि त्यात काही सिकल सेल डिसीज आणि काही सिकल सेल ट्रेट आहे. तर सगळ्यांना आपण कार्ड वाटप केलेले आहेत आणि त्यांना आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे, जे सिकल सेल पीडित रुग्ण आहेत त्यांना. त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आहे का, म्हणजे सिकल सेलच्या जनजागृतीसाठी किंवा ते होऊ नये त्यासाठी काही कार्यक्रम आहेत का? ॲक्च्युली सगळ्या तपासण्या किंवा ट्रीटमेंट या गोष्टी चालू आहेत, परंतु मला असं वाटतं आहे की थोडंसं त्यांना मॅरेज काउन्सिलिंग किंवा त्यांना इंट्रायुटराईन जेव्हा असतात त्यांचं अमनायटिक फ्लुइड तपासून त्यावेळेस जर ते डिटेक्ट झालं की होणारं बेबी काय आहे, तर ते बऱ्यापैकी जर त्याच्यात प्रॉब्लेम असेल सिकल सेलचा तर ते टर्मिनेशन करून
त्या दुर्धर आजाराला आपण थोडंसं प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे या गोष्टी आपण करू शकतो. तर थोडंसं काउन्सिलिंगचा जो पार्ट आहे तो व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे आता बऱ्याचशा या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आदिवासी समाज पुढे येण्यासाठी घाबरतोय किंवा बऱ्याचशा अजूनही शासनाच्या ज्याही योजना आहेत त्या योजनांचा लाभ आदिवासी समाज घेत नाही आहे, तर त्यांनी तो घ्यावा. त्याचबरोबर आता तुम्ही मगाशी बराचसा आपला आदिवासी समाजासंदर्भात एक विषय झालेला आहे. तर आदिवासी समाजासंदर्भात म्हणजे आपण डॉक्टर आहात, उच्च शिक्षित आहात, असे अनेक मुलं आहेत की ज्यांना आदिवासी याच्यामधून सुद्धा कम्युनिटीमध्ये आल्यानंतर ते डॉक्टर्स झालेले आहे. असे भरपूर डॉक्टर्स आहेत. मग तुम्ही अजून त्याच्या मार्फत किंवा तुमच्या आदिवासी डॉक्टर्सच्या संघटनेच्या मार्फत युवकांना काही प्रेरणास्थायी किंवा प्रेरणादायी काही कार्य करता का? ॲक्च्युली आता जेव्हा मला सिव्हिल सर्जन 2023ला मला पद मिळालं त्यावेळेस आम्ही भरपूर प्रोजेक्ट केलेत. प्रोजेक्ट म्हणजे इन द सेन्स माझ्याकडं सिव्हिल सर्जनच्या चार्ज झाल्यानंतर मी अक्षरशः म्हणजे प्रस्ताव असे पाठवले की जे या जिल्ह्याला गरजेचे आहेत. कारण ह्या जिल्ह्यामध्ये व्यसनाधीनता दारूचं पिण्याचं प्रमाण तरुणांमध्ये खूप आहे. कारण मी बघत होतो की मी ॲज अ फिजिशियन म्हणून काम करत असताना जेव्हा मी राऊंड घ्यायचो तर वार्डामध्ये 100% पेशंटपैकी जवळजवळ 40 ते 45% पेशंट हे दारू पिण्यासंबंधित आजाराशी निगडीतच आजार होते. आणि हा विचार करून मी शासकीय रुग्णालयात एक ॲडिक्शन सेंटर म्हणजे ज्या सेंटरमध्ये लोकांची दारू सुटेल किंवा दारू पिणाऱ्या लोकांना ॲडमिट करून त्यांचं रिहॅबिलिटेशन होईल अशा पद्धतीचं जे सेंटर असतं त्या सेंटरची नंदुरबार जिल्ह्याला खूप मोठी गरज आहे. आणि त्याचा प्रस्ताव तुम्हाला सांगायला आनंद होईल की महाराष्ट्रात पहिलं असं सिव्हिल हॉस्पिटल आहे. मी पहिला असा सिव्हिल सर्जन आहे ज्याने पहिला प्रस्ताव सिव्हिल हॉस्पिटलच्या ॲडिक्शन सेंटरसाठी एक स्वतःहून पाठवला होता, वरून कुठलीही रिक्वायरमेंट नसताना. म्हणजे मला एक गरज वाटली की नाही, ही आपल्या जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाची गरज आहे. आणि त्या संबंधित बरेचसे रिलेटेड आहे. कारण दारूमध्ये त्यांनी कमवलेले पैसे, त्यांचे हेल्थ, म्हणजे अशी परिस्थिती बघितलेली आहे मी की तरुण पोरगा 25 वर्षाचा 30 वर्षाचा कॉटवर झोपलेला आहे हॉस्पिटलमध्ये, त्याचं पोट फुगलेलं आहे, परत परत त्याचे आईवडील त्याला पोटातलं पाणी काढण्यासाठी आणत आहे आणि ते हतबल झाले आहेत, त्यांच्याकडचा पैसा संपला आहे. म्हणजे अशी वाईट परिस्थिती असताना तर ते आईवडील हतबल असताना आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. तर मी एक माझ्याकडून इनिशिएटिव्ह म्हणून मी एक ॲडिक्शन सेंटरची मागणी केली आणि मला वाटतं ते लवकरच आता शासकीय यंत्रणा आमची खूप तत्परतेने काम करते आहे. माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि ते लवकरच मंजूर होईल अशी मला आशा आहे. नक्कीच. आणि तसंच माता मृत्यू आणि बालमृत्यू यासंबंधितही बरेच मी प्रस्ताव पाठवलेत. माझ्या कार्यकाळात मी नवापूर, तळोदा, शहादा आणि धडगाव इथे SNCU म्हणजे नवजात बालक अतिदक्षता कक्ष SNCU, जिथं नवजात बालकाला ॲडमिट करून कमी वजनाचं बालक असेल किंवा त्याला काही सेप्सिस असेल, त्याला इतर काही आजार असतील, झटके येत असतील किंवा काही व्यंग असेल तर त्या बालकाला ताबडतोब तिथं ॲडमिट करून बालरोगतज्ञ व इथं स्टाफ उपलब्ध असतो, त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं. तर अशी सेवा त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावी. कारण शिफ्टिंगमध्ये बरंच बालकं दगावू शकतात. तर त्यासाठी मी 4ही ठिकाणी नवापूर, शहादा, तळोदा आणि धडगाव इथे SNCUसाठी मी प्रस्तावही शासनाकडे पाठवले आणि ते मला वाटतं आता ते सगळे मंजूर झालेत आणि ते लवकरच कार्यरत होतील. म्हणजे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खरोखरच एक महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही आता याच्यामध्ये म्हटलं की शिफ्टिंगचा,
की आजही पाड्यातले जे पेशंट असतात त्यांना झोळीमध्ये आणलं जातं. तर याच्यासाठी कोणती यंत्रणा राबवली गेली पाहिजे ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा एक आदिवासी समाजाचे डॉक्टर म्हणून आणि त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून? ॲक्च्युली दळणवळणाचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते नाहीत, पूल नाहीत. तर अशा ठिकाणी कसं आहे, गावठाण नाही. एक घर एका टेकडीवर तर दुसरं घर दुसऱ्या टेकडीवर, अशी परिस्थिती दुर्गम भागात आहे. मी सुद्धा मोलगीला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना मला खूप अनुभव आलेत की एका गावात आपण भेट देत असताना असं वाटायचं की आत्ताच येईल ते गाव, परंतु ते छोटंसं गाव म्हणजे खूप मोठी बाउंड्री असायची. अक्षरशः कितीतरी किलोमीटर पायी चालावं लागायचं रस्ते नसताना. तर अशा परिस्थितीमध्ये थोडंसं शासकीय सेवा, वैद्यकीय सेवा पोहोचवणं जिकिरीचं काम आहे. तर थोडं दळणवळणाचं जर रस्ते चांगले झालेत, प्रत्येक पाड्यावर वाडीवर रस्ते झाले, तर या गोष्टी गाडी तिथपर्यंत पोचू शकते आणि त्यांना वेळेवर दवाखान्यात उपचार मिळू शकतात. म्हणजे या संदर्भात बऱ्याचशा वेळेस आपल्या आरोग्य विभागावर आरोप होतात की अजूनही म्हणजे पेशंटपर्यंत आरोग्य कर्मचारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, ते पोहोचत नाही आणि त्यामुळे बरेचसे मृत्यू होतात. पण याला हा पण एक दुसरी एक बाजू आहे की दळणवळणची जर साधनं राहिली असतील तर सगळी आरोग्य सेवा तिथपर्यंत पोहोचेल. ते अक्षरशः आशाताई असेल, अंगणवाडी सेविका असेल किंवा CHO असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील, तिथले ANM आहे, MPW आहेत, तर हे प्रत्येक पेशंटपर्यंत पोचतात, व्यवस्थित सेवा देतात. परंतु ऐन वेळेस रस्ता नसल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. तरी जिथपर्यंत आमची गाडी जाते तिथपर्यंत पेशंटला सोबत आशा अंगणवाडी वर्कर घेऊन येतात. हे सुद्धा त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. नक्कीच. म्हणजे पूर्ण प्रयत्न आरोग्य विभागाकडनं केला जातो, पण तरीसुद्धा अशा काही अभावामुळे किंवा अशा काही जे संसाधनाचे अभाव आहेत त्यामुळे अजूनही पेशंटपर्यंत पोहोचलं जात नाही. ह्याच संदर्भात म्हणजे एक हा जो मुद्दा आहे आदिवासीच्या संदर्भात म्हणा, की आता आपण तो वेगळा मुद्दा घेऊया की समाजाच्या संदर्भात आपलं काय काम आहे. म्हणजे एक आदिवासी दिवस असतील किंवा समाजाच्या संदर्भात काय जनजागृती असेल किंवा जे अजूनही शिक्षित नाही आहेत त्यांच्या संदर्भात कार्यकाळ काय आहे किंवा अजून काही संघटना काम करता का तुमच्या? आता मला असा अनुभव आला आहे की बऱ्यापैकी या गोष्टीसाठी माझ्या धर्मपत्नी पौर्णिमा पाडवी, ज्या उपशिक्षिका आहेत माध्यमिक शाळेत, तर त्यांचा खूप सपोर्ट आहे सोशल कामासाठी. आणि त्यांच्याच प्रेरणेने मी माझं काम सुरू केलं होतं लग्नानंतर. माझं लग्न 2005 साली झालं आणि त्यानंतर मला पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे मी PGसाठी यवतमाळला गेलो होतो. तर त्या काळामध्ये माझ्या मिसेसने अक्षरशः पूर्ण काम, मी पूर्ण अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं आणि तिने माझे 2 मुली असताना तर पूर्ण त्यांचं शिक्षणापासून, घरातल्या भाजीपाल्यापासून तर पूर्ण जे काम असतं बँकेतले व्यवहार सगळे तिने सांभाळले होते. आणि तिच्याच सपोर्टमुळे मी सामाजिक क्षेत्रातसुद्धा उतरलो. तर सामाजिक क्षेत्रात बरेच मी कामं केले आहेत. तर माझी सुरुवात आमचे मित्र श्री भीमसिंग वळवी प्राध्यापक, ते मौखिक साहित्य चळवळीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांची माझी भेट 2006 साली झाली आणि आम्ही 2006 पासून सामाजिक कार्यात आम्ही अग्रेसर होतो. तर त्यांच्यासोबत आम्ही बरेच कार्य केले की आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तुम्हाला एक सांगायला आनंद होईल की प्राध्यापक भीमसिंग वळवी आणि मी, डॉक्टर नरेश पाडवी आणि एक आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत
एल के मडावी, नंतर वळवी म्हणून आहेत. तर अशा लोकांच्या सोबत राहून, आणि आमचे ऑप्थॅल्मिक ऑफिसर होते शरद वळवी. आम्ही सगळ्यांनी टीम बनवली आणि आम्ही पहिला आदिवासी दिवस धानोऱ्याला 2007 साली आम्ही साजरा केला. तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती की त्यावेळेस आम्ही एक मोठा बिरसा मुंडांचा तैलचित्र बनवलं होतं एका प्लायच्या याच्यावर. तर त्याची मिरवणूक आम्ही काढली. त्या मिरवणुकीमध्ये बरेचसे लोक सहभागी झाले. परंतु जेव्हा आम्ही धानोऱ्यात मिरवणूक काढत होतो त्यावेळेस परिस्थिती अशी होती की हा फोटो कोणता म्हाताऱ्याचा आहे, असं प्रश्न लोक विचारत होते. काय झालं भाऊ, हे कशासाठी मिरवणूक निघते, हा म्हातारा कोण आहे? म्हणजे 2007 साली अशी परिस्थिती की बिरसा मुंडा कोण आहे, काय आहे, हे लोकांना माहीत नव्हते. परंतु हळूहळू आमच्या प्रयत्नाला यश आलं. आज मोठ्या प्रमाणात आपले क्रांतीवीर बिरसा मुंडा असो, वीर खाजा नाईक असो, तंट्या भील असो, किंवा इतर जे आपले क्रांतिकारक होऊन गेलेत सगळे, गुलाम महाराज असो, तर ह्या सगळ्यांची जाणीव आज एक लहान मुलापर्यंत गेलेली. म्हणजे आम्ही जी लहान रोपटं लावलं होतं एक समाज ह्याचं, म्हणजे त्यांचं प्रबोधनाचं, तर ते आज मोठं झालं आणि त्याचे फळं आम्हाला बघायला मिळत आहे की आम्हाला आता कुठलीच हालचाल करावी लागत नाही. आम्ही आमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करतो आहे. मग आता तुम्ही सांगितला 2007मध्ये ते तुम्ही पहिल्यांदा ती मिरवणूक काढली, तर 2007ची मिरवणूक आणि आत्ताची जी मिरवणूक आहे त्याच्यामध्ये काय तफावत आहे? ॲक्च्युली युनोने आदिवासी दिवस किंवा आदिवासी गौरव दिवस हा सर्व जगातील आदिवासी, काय झालं की 1980मध्ये युनोची पहिली बैठक झाली होती 9 ऑगस्टला. त्यावेळेस त्यांचं ठरलं होतं की आपण आदिवासींना एकत्र आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याची घोषणा व्हायला पाहिजे. परंतु ही गोष्ट लांबत गेली आणि 1995मध्ये युनोने ठराव केला की पहिली बैठक 9 ऑगस्टला झाली होती, तर त्या संदर्भाने 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्यांचा उद्देश एवढाच होता की आपले बोली भाषा, आपली संस्कृती, आपली चालीरीती, सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या जे नृत्य आहेत, तर त्या गोष्टीचं संवर्धन व्हायला पाहिजे, त्या जपल्या गेल्या पाहिजे. आणि जो आदिवासी हा लाजराबुजरा माणूस आहे तो एकत्र यायला पाहिजे. त्यांनी एकमेकांचे प्रॉब्लेम्स डिस्कस केले पाहिजेत. ह्या गोष्टीसाठी हा दिवस साजरा करायला लावला आहे. परंतु आता चित्र असं दिसतं आहे की जे सांस्कृतिक दर्शन घडण्यापेक्षा एक मॉडर्नायझेशन झालेलं आहे. DJ लावून नाचणे यातच आपला तरुण वर्ग आनंद मानतो आहे. एकत्र येतात, यात आनंद आहे, परंतु त्या एकत्र येण्यामधून आपल्या समाजाचं प्रबोधन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, आपली संस्कृती कशी टिकली पाहिजे आणि आपल्या समाज कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे याबद्दलसुद्धा त्यात थोडंसं विचार झाला पाहिजे त्या 9 ऑगस्ट निमित्त. म्हणजे आता आदिवासी संस्कृती संदर्भात आपला विषय चाललाच आहे, तर त्याच्यामध्ये आदिवासी समाजाची जी देवी आहे यहामोगी माता, ते यांच्या संदर्भात काय तुम्ही सांगू शकाल? यहामोगी माता हे आमच्या आदिवासी समाजाचं कुलदैवत म्हणून आम्ही मानतो. कारण अशी परिस्थिती होती त्या काळात की यहामोगी माता यांना म्हणजे त्या राजांनी दत्तक घेतलेलं होतं आणि त्यांनी मोठं केलेलं होतं. त्यामुळे त्यांना दुसरं नाव म्हणजे पोहली पांडवर असं म्हणून संबोधतात. तर त्या मातेला शेतीबद्दल, निसर्गाबद्दल एवढे जाणकार होते ते की खूपच नॉलेज होतं त्यांना, की बराच वेळ जवळजवळ 12 वर्ष दुष्काळ राहिला होता त्यावेळेस या परिसरामध्ये. तर त्यावेळेस त्यांनी सर्वेकडे
दुष्काळ असताना ते त्यांना इतकं नॉलेज होतं की कुठलं पीक घेतलं पाहिजे आणि कुठलं पीक कमी पाण्यात कमी ह्याच्यात ड्राय ॲटमॉस्फिअरमध्ये वाढेल असं त्यांना नॉलेज असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये धान्य पिकवून दाखवलं आणि ते धान्य लोकांना जे गरजू होते जे दुष्काळ पडला होता त्या लोकांना त्यांनी वाटलं आणि त्यांना एक आधार दिला आणि त्यांना त्याबद्दल त्यांनी प्रबोधनसुद्धा केलं की तुम्ही कुठल्या काळी उन्हाळ्यात कुठलं पीक घ्यावं, हिवाळ्यात कुठलं पीक घ्यावं किंवा पावसाळ्यात काय पीक घ्यावं अशा संबंधी त्यांनी खूप नॉलेज त्यावेळेस त्या लोकांना दिलं आणि अक्षरशः 12 वर्ष दुष्काळ असताना त्यांनी त्या लोकांचे जीव वाचवले, त्यांना नॉलेज दिलं आणि त्यामुळेच आपण त्यांचे हे कार्य जे आहे ते त्या कार्याला म्हणजे ते एक दैवी रूप होतं असं वाटतं. कारण एवढं नॉलेज एका साधारण म्हणजे त्यावेळेस तर शिक्षण नव्हतं पण एक नेचरपासून शिक्षण घेतलेलं होतं त्यांनी. तर एक त्यांनी त्यामुळे एक आदिवासी हा निसर्गपूजक आहे की निसर्गाकडूनच त्याने सगळ्या गोष्टी शिकल्या आहेत आणि त्यामुळे आपण काय करतो की आणि त्यांनीच आपल्याला म्हणजे आदिवासी समाजाला सांगितलं आहे की जो आपण पीक घेतो ते पहिले त्याचं पूजन करायचं, निसर्गाचं पूजन करायचं आणि ते नंतर आपण ग्रहण करायचं. तर त्यामुळे बऱ्यापैकी जेव्हा पीक निघतं तर बऱ्यापैकी आदिवासी लोक आमचे की देवीला सुरुवातीला नैवेद्य दाखवून आणि निसर्गाची पूजा करून ते नंतर ग्रहण करतात. म्हणजे ह्या माता प्रेरणास्थान तर आहेच आहे, परंतु अजूनही आदिवासी समाजामध्ये तर त्यांची प्रेरणा घेतली तर अजूनही समाज पुढे जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शैक्षणिक विभागामध्ये असेल किंवा तुमच्या सामाजिक गोष्टीमध्ये असेल, आता तुम्ही मगाशी मॅडमांचा उल्लेख केला, कुटुंबाचा उल्लेख केला, कुटुंबाचा किती हातभार आहे? म्हणजे आई असेल, वडील असतील. आता कसं आहे, मी जोपर्यंत MBBSला होतो तोपर्यंत माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला. कारण मी 1ली ते 10वी पहिल्या क्रमांकाने येत होतो. तर त्यावेळेस मला वडिलांनी कुठल्याही पद्धतीचे पाठ्यपुस्तकांची असो किंवा ट्युशन लावून देण्यापासून तर सगळ्या गोष्टींचं मला त्यांनी तयारी करून दिली. त्यामुळे मी आज या स्टेजवर आहे. आणि तदनंतर मग 2005 लग्नानंतर, कारण लग्न झाल्यानंतर आपल्याला बऱ्याच फॅमिलीच्या जबाबदाऱ्या असतात आणि तर मी जवळजवळ 37 वर्षाचा असताना मी MDसाठी गेलो होतो. तर MDसाठी गेले असताना माझ्या मिसेसने खूप मोठं योगदान दिलं. कारण त्यावेळेस दोघं मुली शिक्षण घेत होत्या, मी सुद्धा वैद्यकीय अधिकारी म्हणून होतो. तर आपल्याला त्यावेळेस वॉशिंग करायची सवय असते वैद्यकीय अधिकारी म्हणून, परंतु तिथं शिक्षणाला गेल्यानंतर तिथं आपल्याला एक स्टुडंट म्हणून वावरावं लागतं आणि आपल्याला तिथून वेळ मिळत नाही. सुरुवातीला तर आम्हाला 5-6 महिने अक्षरशः घरी यायलासुद्धा भेटायचं नाही. तिथल्या तिथं वार्डातच झोपून घ्यायचो, तिथंच डबे खायचो. तर अशा परिस्थितीत फॅमिलीकडे दुर्लक्ष व्हायचं. मिसेसने दोघं मुलींचं शिक्षण आणि त्यांची नोकरी सांभाळून त्या दोघींचं शिक्षण, नंतर जे आपले दैनंदिन कामं येते, नंतर बँकेतले व्यवहार किंवा सगळ्या गोष्टी आर्थिक व्यवहार सगळं त्यांनी सांभाळलं. म्हणजे एकंदरीत माझं म्हणणं आहे की एका शब्दात सांगेन की त्यावेळेस आणि आत्तासुद्धा की माझी पत्नी माझी ताकद, एवढंच बोलू शकतो. नक्की नक्की. आणि ह्याच संदर्भात म्हणजे तुम्हाला ही ताकद जी मिळालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत. एक 2024मध्ये पालकमंत्र्यांकडनं तुम्हाला पुरस्कार मिळाला, तो कुठला पुरस्कार? तत्कालीन पालकमंत्री माननीय अनिल भाईदास पाटील साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते आणि त्यावेळेस 84 डेज हा प्रोग्राम आम्ही लॉन्च केला होता. त्याच्यात
ज्या गरोदर माता आहे त्यांना 84 दिवस फॉलोअप ठेवायचा, म्हणजे प्री कन्सेप्शनल म्हणजे गरोदरपणाच्या पूर्वी आणि गरोदरपणानंतर असा कार्यक्रम होता. तर त्या प्रोग्राममुळे माता मृत्यू हा फार कमी झाला आहे. म्हणजे जे मागचे अनुभव होते त्यापेक्षा माता मृत्यूचं प्रमाण कमी झालं होतं आणि त्यामुळे 26 जानेवारी 2024 रोजी तत्कालीन पालकमंत्री साहेबांनी मला सन्मान केला आणि प्रमाणपत्र दिलं होतं. आणि त्यानंतर आता तुम्हाला सध्या 2026मध्ये लोकमत आयकॉन पुरस्कार मिळाला. कसं वाटतं? पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतं? एक माझा जर शासकीय नोकरीत आणि सामाजिक प्रवास बघितला तर असे पुरस्कार मिळाल्यानंतर ॲप्रिशिएशन झाल्यानंतर आपल्याला खूप म्हणजे प्रेरणा मिळते की आपण अजून समाजासाठी काहीतरी करूया. म्हणजे आपण त्या पुरस्कार घेतल्यानंतर आपल्या मनात वाटते की आपण अजून समाजासाठी काहीतरी देणं लागतो. त्यामुळेच आपल्याला पुरस्कार आज दिला आहे आणि आपण यापुढे असंच काम करत राहू असं मला त्या पुरस्कार घेतल्यानंतर वाटतं आहे. नक्की. याच्यानंतर अजून काही प्लॅनिंग आहेत का, की काय करायचं अजून याच्यानंतर? प्लॅनिंग तर भरपूर आहेत की ज्या पदावर राहीन मी त्या पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि त्या पदाचा उपयोग आपल्या समाजासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी कशा पद्धतीने होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल. आदिवासी समाजासाठी काही आंदोलनं वगैरे केलीत का, की न्याय मिळावा, आदिवासी समाजाला न्याय मिळावा, किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आदिवासी समाजाला कुठेतरी मागे होतोय, त्यासाठी काही आंदोलनं केलीत का? आता मी जवळजवळ 2025मध्ये बऱ्यापैकी कर्मचारी आपले सिव्हिल हॉस्पिटलचे नाराज होते. तत्कालीन जे सिव्हिल सर्जन होते त्यांच्यावर नाराजी होती. त्यावेळेस मी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम बघत होतो, परंतु रोज तक्रारी येत होत्या त्या जिल्हा शल्यचिकित्सक संबंधी. त्यांची अडगावी, त्यांची दादागिरी, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची वागणूक आणि काही आर्थिक गैरव्यवहार अशा रोजच तक्रारी यायच्या. त्यामुळे एक कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हातात घेतलं आणि त्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व मला करायला सांगितलं आणि त्याचं प्रतिनिधित्व मी केलं. आणि ते प्रतिनिधित्व केल्यानंतर आम्हाला काही सामाजिक संघटनांनीही त्यात मदत केली आणि आम्ही यंत्रणेशी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून सर्व आम्ही डॉक्टर मंडळी, आमचे कर्मचारी मंडळी यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही शासनापर्यंत करून त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची आम्ही इथून बदली करण्यात यशस्वी झालो. आणि त्यानंतर मला माझ्या कर्मचाऱ्यांनी ॲप्रिशिएट केलं, माझा सत्कार केला आणि यापुढे मी कर्मचाऱ्यांसाठी असंच काही अडचणी आल्या तर मी काम करत राहीन. नक्की. म्हणजे बालपणापासून हुशार विद्यार्थी ते जिल्हा शल्यचिकित्सक आणि सामाजिक त्याचबरोबर सगळ्याच क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे आणि याच्यानंतरही उमटवत राहतील असे डॉक्टर नरेश पाडवी आज आपल्या बोल एम.एच. चॅनलला आले. त्यांनी आपल्याशी भरभरून गप्पा मारल्या, त्याबद्दल त्यांचं खरोखरच मनापासून धन्यवाद. बोल एम.एच. चॅनलला येऊन मला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायला मिळाल्यात, त्यामुळे खूप आनंद झाला. आपल्या चॅनलचे भरपूर आभार आणि आपल्याला शुभेच्छा.